करत असताना साईडला मोठा फटका खेळायचा होता. अगदी हा चेंडू पॅड वरती होता. धावा कशाही येऊ द्यात, ह्या धावा महत्वाच्या आहेत. अगदी लेग बाईस. यस मुस्तकीम, लेग बाईस की बॅट कट. बॅट कट आहे या ठिकाणी आणि 4 धावा या ठिकाणी मिळतील चौकाराच्या मदतीने. 24 रन्स, 24 धावा त्या फलकावरती. खरं तर स्लीपला जे खेळाडू होते त्यांची त्या ठिकाणी उंची मित्रमर्यादा थोडीशी कमी पडली आणि त्या कारणास या ठिकाणी 4 धावा मिळवल्यात. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल मात्र 24 धावा. यस 20 धावा आहेत, माफी असावी. पुन्हा एकदा ऑनसाइडला मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी आपण पाहतात कमबॅक करत असताना या चेंडूवरती डॉट बॉल. 20 धावा आहेत. अगदी असं आम्हाला असं वाटलं की 24 झाल्या, परंतु इथे अगदी लगेचच माहिती पुरवली आहे. स्कोरिंगच्या भूमिकेत सध्या चांगले स्कोरिंग करत असताना आमचे अरमानला पाहता, अरमान शेख. यस, इथे हा चेंडू व्हाईट बॉल ऑप्टिकच्या बाहेर. खरं तर अजून एक अवांतर धाव मिळेल. 21 रन्स, 21 धावा. प्रत्येक ओव्हरमध्ये जर का 12 धावा आल्या तर नक्कीच 48 ते 50 धावा या मैदानावरती होऊ शकतील. आणि कोंडीचेवाडी संघाकडे एक चांगला बॅटिंग ऑर्डर आहे. इथे हा चेंडू बॅकफुटवरती आले, कट केलाय, बॉलला पाठवला स्क्वेअर लेग मध्ये. एक धाव तर कंप्लीट. दुसराचा प्रयत्न करायचा होता परंतु इथे नकार येतोय. नो म्हणून या ठिकाणी कॉल. यस, सिंगल आली. या ठिकाणी आपण पाहता एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 22 धाव फलकावरती. पहिल्या ओव्हरचा विचार केला, पहिल्या ओव्हरमध्ये गणेश तब्बल 12 धावा खर्च केला, परंतु तदनंतर दिनेशने गोलंदाजी करत असताना 10 धावा खर्च केल्या. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना कोंडीचेवाडी संघाची धावा संख्या 22, 22 धावा फलकावरती. चला, यानंतर होणारा नेक्स्ट मॅच, पुढचा सामना येण्याची वाडी विरुद्ध सिद्धिविनायक काराव. दोन्ही टीम इनिंग ब्रेक मध्ये आपल्या कॅप्टनला टॉस साठी पाठवायचा आहे. मॅच ऑन. तिसरा षटक दीपक. इथे गुडलेन स्पॉटचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे आपण पाहता इष्टांचा अगदी आपण पाहतात गली रिजन मध्ये चांगली कॅच पाहायला मिळते. चांगला जजमेंट आहे आणि इथं अजून एक फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राकेश आहेत, परंतु पहिलाच बॉल पुन्हा एकदा बॅकफुटवरती असताना मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. डॉट बॉलच्या सांगतीनंतर आपण पाहता टीमची टोटल मात्र 22 वरती पाहायला मिळेल. सध्या तरी दीपक चांगला स्पेल आपल्या टीमसाठी फेकी करत असताना आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत, परंतु एका चेंडूवरती विकेट, परंतु दुसरा डॉट. इथे देखील स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसली आणि इथे डॉट बॉल. सध्या तरी टॉप ऑर्डरचे जे फलंदाज होते ते लवकरात लवकर बाद झाल्यानंतर आता संघ थोडासा अडचणीमध्ये सापडत असताना कोंडीचेवाडी संघ लगातार या ठिकाणी डॉट पर्सेंटेज पाहायला मिळतात. सध्या तरी एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय.
इथे सफल झालाय गॅप मध्ये हा चेंडू अगदी फटका अनोखा होता परंतु धावा चांगल्या देऊन जाईल अगदी या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत मुस्तकीम देखील या ठिकाणी अगदी आपल्या चेहऱ्यावरती एक स्मित स्माइल देतात की इथे हा फटका खेळायचा होता कुठे परंतु चेंडू गेलाय कुठे. धावा मिळतील 4 चौकार. धावा कशाही येऊ द्यात या फार महत्त्वाच्या आहेत सध्या तरी कोंडीचेवाडी संघाला कारण की टार्गेट द्यायचं आहे समोरच्या टीमला आणि जास्तीत जास्त धावा जमा करण्याचं काम सध्या फलंदाज करतात. 4 धावा आल्यात चौकाराच्या मदतीने 26 धावा दाफलकावरती. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका खेळायचा होता परंतु आता या चेंडूवरती वेग भन्नाट होता. टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा पेस डॉट बॉल आल्यानंतर मात्र पुन्हा एकदा गोलंदाज दीपक इथे कमबॅक करतोय. चांगला चेंडू होता आतापर्यंत दीपकनं गोलंदाजी करत असताना आपण पाहता 5 बॉल जरूर फेकले परंतु 5 बॉल मध्ये अवघ्या 4 धावा त्यानं खर्च केल्यात. म्हणजेच सातत्याने कंजूस गोलंदाजी. जेव्हा जेव्हा खेळपट्टी तापते तेव्हा नेहमीच धावा होताना पाहिल्यात परंतु सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये धावा होत नाहीयेत. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे देखील डॉट बॉल. ओव्हर कंप्लीट आहे. षटक क्रमांक 3 समाप्त झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा दाफलकावरती. अगदी प्रति ओव्हरचा जर विचार केला तर 8.33च्या सरासरीनं धावा जमा करण्याचं काम सध्या कोंडीचेवाडी संघ करतोय परंतु इथनं येणाऱ्या शेवटच्या 6 बॉलमध्ये जर का 14 ते 15 धावा झाल्या तर 40च्या पलीकडे धावा होऊ शकतील आणि जर का 40 प्लस झाल्या तर मॅचला मजा येईल. सध्या तरी कोंडीचेवाडी टीम याही टीमकडे एक चांगले बॉलर आहेच म्हणजे मॅचला मजा येणार. षटक क्रमांक 4 गोलंदाज सुनील बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक 4 सुनील बॉलिंग मार्क वरती आहेत. स्ट्राइक वरती बॅटर सुरेश परंतु आताचा हा चेंडू यस पाहावा लागेल. टप्पा पडल्यानंतर अगदी लेग स्टिक कडे जाणारा हा चेंडू होता. लेग स्टिकच्या पलीकडे म्हणजेच व्हाईट बॉल. इथे शॉर्ट प्लेन चेंडू होता. संधी चालवून आली होती की इथे पूल करावा परंतु इथे बॅटर गोल झाला. अर्थातच कनेक्शन इथे झालं नाहीये. जर का कनेक्शन झालं असतं बॅट अँड बॉलचं तर नक्कीच चेंडूवरती चांगला धावा मिळाला असता परंतु डॉट बॉल. सध्या टॉप ऑर्डर ढासळल्यानंतर टीम सध्या अडचणीमध्ये आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता परंतु टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा चेंडू अगदी ऑफ टर्न मात्र या चेंडूला अगदी वळण देण्यात आलं आणि अजून एक डॉट बॉल. सातत्याने डॉट बॉल. पहिला चेंडू जरूर वाईड होता परंतु त्यानंतर कमबॅक करत असताना गोलंदाज सुनील. त्याचा हा चेंडू पुन्हा एकदा ओव्हर पिच होता. सातत्याने इथे बॅट्समन सुरेश सातत्याने बेग हिट करण्याचा प्रयत्न इथे करत आहेत परंतु सातत्याने आपण पाहिलं तर डॉट बॉल येत आहेत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल सुनील यांच्या माध्यमातून. हॅलो हॅलो यस 4 धाबा या ठिकाणी मिळतील लेग बाईसच्या माध्यमातून आणि या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल मात्र आता जाऊन पोहोचते ती 31 धाबा दाफलकावरती. इथे शॉट प्लेन पुन्हा एकदा हुक केलाय. पुन्हा एकदा फाईन लेग रिझल मध्ये चेंडू जाईल पुन्हा एकदा जमिनीला दन 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 करत सीमारेषा पलीकडे. 4 धाबा बॅक टू बॅक. दुसरा चौकार. चला दोन्ही टीमचे कॅप्टन येण्याची वेळी टीम आणि सिद्धिविनायक काराव इनिंग ब्रेक मध्ये टॉस यायचा आहे. शेवटचा बॉल आता शिल्लक राहिलाय आणि आता शेवटच्या बॉलवरती किती धाबा येतील. इथे फायटिंग टोटल झालंय परंतु आता इथून अजूनही
एक बॉल शिल्लक, परंतु त्या एका बॉलमध्ये जर का अजून एखादा चौकार किंवा षटकार आला तर 40च्या पलीकडे धाबसंख्या जाऊन पोहोचू शकते. शेवटचा बॉल 1 टू गो. पुन्हा एकदा हुक केलाय, फटका हा देखील चांगला आहे. स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू उपस्थित, एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि इथे पाहता पाहता 2 धावा आता कंप्लीट होत आहेत. तिसऱ्याचा हे प्रयत्न, परंतु आता फलंदाज रन आउटच्या माध्यमातून इथे बाद होत आहेत. चला या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर 37 धाबा बनवल्या गेल्यात बॅटिंग करत असताना कोंडीची बडी या संघानं. आणि आता 38 धाबसंख्येची खरं तर या ठिकाणी 38 धाबसंख्येचा टार्गेट आहे, तो म्हणजेच बंजारावाडी संघासमोर 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये बनवायचे आहेत 38 धाबा. म्हणजेच प्रत्येक ओव्हरमध्ये 9.5च्या सरासरीने धाबा बनवाव्या लागतील. तर या ठिकाणी काराव टीमचे कॅप्टन आलेले. चला येण्याची बडी टीम आपण देखील आपल्या कॅप्टनला लगेच टॉससाठी पाठवायचं आहे. इथे टॉस आता लगेच केलं जाईल आणि श्याम यांना विनंती असेल की आपल्या शुभ असते आपण पुढील मॅचचा टॉस करायचा आहे. खरं तर श्याम सध्या तरी आता दुपारच्या सत्रामध्ये ते टॉस करतील. सेकंड राऊंडला इथनं सुरुवात होईल. चला बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं आहे. चला येण्याची बडी टीम, शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. आपण लगेच कॅप्टनला पाठवायचं आहे टॉस साठी. अगदी या ठिकाणी टॉस केला जातोय. टॉस जिंकला तो म्हणजे पुन्हा एकदा सिद्धिविनायक काराव संघाने टॉस जिंकून प्रथमतः पुन्हा एकदा बॅटिंगचा निर्णय. आणि सेकंड राऊंडचे सामने हे 3 षटकांचे असतील. सर्व संघाने नोंद घ्यायची आहे. दुसऱ्या फेरीतील सर्व सामने हे 3-3 षटकांचे असतील. दोन्ही संघाने यांची नोंद घ्यायची आहे. चला स्पीडअप घ्या. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल इथे डॉट पाहायला मिळतोय. खरं तर 0 पासून 38 धाबा बनवायच्या त्या मॅच मध्ये. पहिलाच बॉल डॉट. सध्या दोन्ही टीम 0तून सुरुवात करत असताना 0तून विश्व निर्माण होतोय. आणि आता दोन्ही टीम 0तून सुरुवात करत असताना आताचा हा चेंडू पाहावा लागेल. यस पंच इथे आपण पाहतात पंचांच्या भूमिकेमध्ये मुस्तकीम आहेत. इथे इशारा करतात की चेंडू वाईड आहे. एक अवांतरचा वेतन मिळेल. अवांतरच्या मदतीने श्री गणेशा होत असताना ते म्हणजे
इथे हा देखील चेंडू पाहावा लागेल. सध्या गोलंदाजी करत असताना आर्यन करतायत काय, सातत्याने मात्र दिशापासून भरकटले. 2 चेंडू मात्र एकाच दिशेवरती पाहायला मिळाले. लगातार 2 बॉल वाईट आलेत. पहिला बॉल जरूर डॉट पाहायला मिळाला, परंतु तदनंतर अवांतर धावा पाहायला मिळाल्या. इथे चांगला चेंडू आहे, भन्नाट वेग, सरळ हा चेंडू अगदी स्टंपच्या शोधामध्ये होता, परंतु जणू काही बॅटची एज होती का पॅडवरती चेंडू होता का प्रश्नचिन्ह निर्माण झाले. परंतु तदनंतर इष्टांच्या मागे अगदी चेंडू सोडण्यात आला. जर का चेंडू पकडला असता तर इथे अपील देखील जोरदार झाले असते, परंतु इथे डॉट बॉल. सध्या चांगल्या लेंथवरती चेंडू होता. हा देखील चांगला चेंडू आहे, वेगवान चेंडू, परंतु इथे रनआउटची संधी होती. दोघांमध्ये बॉन्डिंग इथे जुळून आले नव्हते, परंतु शेवटच्या मोमेंटला यस असा कॉल आणि लगेचच ही पहिली सिंगल आता इथनं कंप्लीट करत असताना सिंगलच्या मदतीनं 3 धावा फलकावरती. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल एनाची वाडी विरुद्ध सिद्धिविनायक काराव. दोन्ही संघ मात्र दिग्गज आहेत. दोन्ही संघांना मात्र 1-1 सामना जिंकलाय, परंतु कोणता संघ लगातार 2 सामने जिंकेल हे नक्कीच या मॅच नंतर पाहायला मिळेल. परंतु हा चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी, अगदी इथे आपण पाहतात बॅट्समन सुनील होते. पहिलाच बॉल इथे सुनील बीट होत आहेत. सध्या चांगल्या लाईन आणि लेंथचा वापर करत असताना गोलंदाज या ठिकाणी आर्यन. यस, इथे हा चेंडू नो आहे. संधी चालून आले होते या ठिकाणी बॅटर सुनीलला, परंतु आता पंचांचा इशारा नो, म्हणजेच अजून एक अवांतर धावेतनं मिळेल. अगदी षटक चांगलं चाललंय, परंतु एखादा चुकीचा चेंडू मात्र मॅचचा समीकरण इथनं बदलून टाकू शकतो. इथे फटका फसलाय, फ्री हिटचा चेंडू आहे. जरी कॅच पकडले तरी फलंदाज बाद होऊ शकत नाहीयेत, हे माहिती आहे सर्वच खेळाडूंना, कारण की हा नियम क्रिकेटमध्ये आल्यानंतर जवळजवळ आता आपण पाहता 3 ते 4 वर्ष देखील कंप्लीट झालेत. म्हणून सर्वांनाच नियम माहीत असेल, नो बॉल आल्यानंतर फलंदाज कॅच आउट होत नाहीयेत, त्याला तुम्ही रन आउट करा, फलंदाज बाद होऊ शकतात. परंतु या ठिकाणी कॅच कंप्लीट झाले, परंतु 1 रन कंप्लीट आहे. चॉप करण्याचा प्रयत्न, गलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर करायचा होता, परंतु इथे हा चेंडू डॉट आलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्याच ओव्हरमध्ये. सध्या तरी वंजरवाडी टीमची कमर तोड गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये फार कमी धावा आल्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या ओव्हरमध्ये 2 वाईड आले, 1 नो आली. तदनंतर आपण पाहिले तर 3 एक्स्ट्रा धावा आल्या, परंतु तदनंतर देखील अवघ्या 2 धावा मात्र या ठिकाणी त्याने खर्च केला, म्हणजेच ओव्हरमध्ये 5 धावा खर्च केलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, चांगला कमबॅक या ठिकाणी आर्यनचा म्हणावा लागेल. आणि पहिल्या ओव्हर नंतर धावा फलकावरती पाहायला मिळतील वंजारवाडी संघाच्या त्या 5. आता येणारे समीकरण या ठिकाणी बदलणार. येणारे 18 चेंडू सामना जिंकण्यासाठी 33 धावसंख्येची गरज. आता रिक्वायर्ड रन रेट देखील झपाट्याने वाढलाय. प्रत्येक ओव्हरमध्ये 11.00च्या सरासरीनं आता या मॅच मध्ये धावा बनवाव्या लागतील. जोपर्यंत हे दोन्ही सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये आहेत ना, तोपर्यंत या धावा चेस होऊ शकतील. नवीन षटक क्रमांक 2 गोलंदाज आशिष बॉलिंग मार्क वरती. इथे शॉट प्लेन, चुकीचा चेंडू, त्यावरती मात्र भरपूर चांगला फटका बॉलला पाठवले फाईन लेग क्षेत्रात. अगदी 1, 2, 3 आणि 4थ्या बाउन्स वरती चेंडू सीमारेषा बाहेर होते फरार. धावा मिळतील 4. सुनीलच्या बॅट मधून चौकार. काय इथे फटका चांगला आहे, कट केलाय, बॉलला गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये ढकलण्यात आलाय, परंतु आता या चेंडूवरती चांगली फिल्डिंग. 1च धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 10 धावा. 10 अगदी 10 धावा फलकावरती पाहायला मिळतील. इथनं आपण पाहतात संघर्ष आता करत असताना संघर्ष आता संकटात करावा लागेल. दोन्ही संघांना चांगला खेळ करायचा आहे.
दोन्ही संघांना जिंकायचं आहे. इथे शॉट ऑफ प्लेन आधी सफल झाले आणि तदनंतर हा फटका सजवलाय, फटका इथे बनवलाय आणि चेंडू पुन्हा एकदा फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील पुन्हा 4. आता गणेशच्या बॅटमधून झालाय बार, चौकार. चला ऑल इंडिया आपण लगेचच बाउंड्री लाईनचा ताबा धरायचा आहे. ऑल इंडिया चला मॅच ऑन. पुन्हा एकदा चौकार आल्यानंतर मात्र टीमची टोटल 14 या धावा फलकावरती. मागील 3 बॉलमध्ये 90 धावा खर्च करण्यात आल्यात. गोलंदाजी करत असताना आशिष यांच्या माध्यमातून इथे हा चेंडू पाहावा लागेल. यस, पंचांचा इशारा नो, त्यावरती आलेला हा नशिबाचा चौकार. आता इथून समीकरण देखील जवळजवळ मित्र म्हणेन सोपं होऊ शकतं, कारण की नशिबाच्या या 5 धावा मिळाल्यात आणि आता पुढचा चेंडू देखील फ्री हिट असेल. 19 धावा झाल्यात. अर्धा रास्ता आता इथे पार झालेला आहे. अजूनही अर्धा रास्ता इथून पार करायचा आहे. फ्री हिट बॉल, फ्री हिटचा चेंडू इथे पोल करण्यात आला. अगदी जवळजवळ स्क्वेअर लेगच्या पंचांना हिट करण्याचा इशारा होता या ठिकाणी गणेशांचा, परंतु या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये किरण हेलम यांना पण पाहता पूर्णपणे चेंडूवरती नजर होती आणि अगदी स्वतःचा बचाव चेंडूवरती झालाय. सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने 20 धावा. बॅकफुटवरती आले, पंच केला. इथे फटका चांगला आहे. सध्या तरी सिंगल डबलचा वापर इथनं केला जातोय. माहिती आहे दोन्ही बॅटरला इथून देखील सामना आपल्या बाजूने येऊ शकतो. सिंगल डबलला महत्त्व सध्या दिलं जातं या मॅचमध्ये. सिंगलच्या मदतीने 21 धावा धाव फलकावरती. सामना जिंकण्यासाठी अजूनही 17 धावा संख्येची गरज आहे. यस, या चेंडूवरती 4 धावा पाहायला मिळतील. ओव्हर कंप्लीट. 2 ओव्हर यस 2 ओव्हरचा खेळल्यानंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 25 या धावा फलकावरती. 25 धावा फलकावरती आहेत. आता सामना जिंकण्यासाठी येणारे 12 चेंडू आणि 13 धावा संख्येची गरज. फुल टॉस बॉल, परंतु या ठिकाणी कॅच होती. संधी चालून आली होती. क्रिकेटचं सूत्र आहे कॅचेस विन द मॅचेस, परंतु इथे सोप्या सोप्या कॅचेस ड्रॉप होत आहेत आणि आता इथे कोंडीच्या वडी संघाला मी तर म्हणेन चुका होतात मैदानाच्या. अगदी क्रिकेटच्या खेळामध्ये चुकी करून चालणार नाही. चुकीला माफी नाहीये आणि इथे कॅच ड्रॉप झाली आणि 4 धावा पाहायला मिळतील. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 29 धावा धाव फलकावरती. 29 धावा. आता सामना जिंकण्यासाठी इथून अजूनही 9 धावा संख्येची गरज. 11 बॉल 9ची गरज. इथून देखील धावा डिफेंड होऊ शकतील, परंतु आता गोलंदाजांना इथून या रगरगत्या उडामध्ये घाम गाळावा लागेल. परंतु इथे हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळण घेणारा चेंडू अगदी पंचांच्या भूमिकेत मुस्तकीम आहे. तिथे चांगला इशारा त्यांच्या माध्यमातून. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव मिळाली. आता 8 धावा संख्येची गरज. 30 धावा धाव फलकावरती आहेत. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम आपण तयारीत राहायचं आहे. एका बाजूला सिद्धिविनायक काराव आणि दुसऱ्या बाजूला टीम येण्याची वाडी आहे.
इथे देखील फटका चांगला आहे. बॅटच्या रेडर मध्ये बॉल त्याला पाठवलाय गॅप मध्ये. चेंडू जाईल सरळ लॉंग ऑनला बीट करून सीमा पार. 4 धावा चौकार. 34 धावा झाल्यात. सामना जिंकण्यासाठी आता फक्त 4 धावा संख्येची गरज आहे. काल आपण पाहिलं तर अगदी 4:15 वाजता सामने कंप्लीट केले होते, परंतु आज थोडा उशीर होतोय. इथे देखील फटका चांगला आहे, परंतु शॉर्ट कव्हरला खेळाडू आहेत. झालेत या ठिकाणी चुका आणि इथे विजयी धावा होतील का, परंतु नाही आहेत. बॉल अडवण्यात आलाय. इथे 3 धावांचा प्रयत्न आणि 3 धावा इथने कंप्लीट झाल्यात. या 3 धावा संख्येच्या मदतीने आता स्कोर इज लेवल. धावा संख्या समान झाली आहे. आता सामना देखील जबल 100% म्हणावा लागेल. टीम वंजारवाडी संघाच्या बाजूने झुकत असताना इथे एका धावा संख्येची गरज आहे. स्कूप केलाय, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. तरी देखील या ठिकाणी आपण पाहतात 22च्या माध्यमातून या धावा मिळतील 4. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खरं तर गोलंदाजी करत असताना मात्र 1 विकेट आणि बॅटिंग करत असताना तब्बल